श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रोज घरात कुठल्याही मार्गाने पैसे येतील, फक्त या 10 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरामध्ये बरकत होण्यासाठी रोज हे काम करा. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही, कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती देखील वाढत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. काम पूर्ण होत नाही. अशा वेळी मानसिक ताण तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास उपायांचा अवलंब करू शकता. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या 10 गोष्टी केल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून, कमेंट करून, शेअर नक्की करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 1. कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तु दोषसह नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य वापर करावा. असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते. संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे. अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरभरून राहील. 2. संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तो दिवा रोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात बरकत होते. जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता, तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. यासोबत पहिली भाकर ही गाईला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला चारा. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूप चांगले समजले जाते. कुंडलीतील सर्व दोष हे नष्ट होतात. त्यामुळे जीवनातील प्रगती, सुख, समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. तेथे अलक्ष्मी वास करते. बरकत होत नाही. 3. जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नये. असे केल्याने अन्नदृष्ट प्रेत योनी जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवून द्यावे. बेड किंवा टेबलावर कधीही ठेवून जेवण करू नका. अगदी वर देखील ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका. अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागवू नका, भांडणे करू नका. रात्रीचे जेवण कुटुंबासह बसून करावे. जेवताना विचित्र आवाज देखील काढू नये. दही सेवन केल्यास
लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे, आर्थिक अडचणी आहेत, त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. शक्यतो स्वयंपाकघरात बसूनच अन्न खावे. यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. 4. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नये. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराच्या 4ही कोपरे हे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य आणि बाह्य हे कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही, म्हणून दिशा रिकामी ठेवू नका. गडद रंग वापरू नका. बेडशीट, पडदे, भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर किंवा छताला तडे पडून देऊ नका. असे असल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते. तसेच अशा भेगांमधून घरात नकळत नकारात्मक ऊर्जा ही येऊ शकते. 5. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका. तुमचा शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा. कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पेय पिऊ नका. सतत खोटे बोलणे आणखी वाईट होते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरून देऊ नका. केस वाढवून ठेवू नका. घरातील सर्व छिद्रे जरूर भरून टाका. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री 3 वेळा घरातील झाड सफाई करा. 6. घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा. जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रेही ठेवू नका. कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका. त्यांचे चेहरे समोरासमोर येतील. तिजोरीतील पिवळ्या कापडात हळदीची गाठ बांधून ठेवा. काही कवड्या आणि चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तिजोरीतील अत्तराची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू नका, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले किंवा सुकलेले हार घरात ठेवू नका. 7. संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नका असे सांगितले जाते. झोपणे, खाणे, पिणे, शिवीगाळ करणे, भांडणे करणे, असंभव सत्य बोलणे, रागवणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, वेदमंत्राचे पठण करणे, दारात उभे राहणे. येथे आणखी कामे आहेत. वरील हे नियम पाळन व केल्याने बरकत निघून जाते.
दारू पिणे, अपमान, अतिउत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्त्व दिले जाते. अशा विविध त्रासांतून ती व्यक्ती श्रीमंत झाली तर त्याचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणातच खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावी. 5 मंगळवार पानावर पिठाचा दिवा लावावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील. मग तुमच्या घराची बरकत होईल व गृहस्थी सुधारेल. मग धन कमाई देखील आणखी होईल. 8. घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. घरात हरिपूजा. घराबाहेर स्वस्तिक बनवा. त्यात हळदी कुंकू घाला. देवाची आरती करा. यासोबत जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते. त्यांनी रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण शुद्ध आणि सुगंधी करावे. उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यांच्या घरात लक्ष्मी ही नक्की वास करेल. घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. 9. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू तुमची धनसंपत्ती वाढेल. घरातील नकारात्मक ऊर्जाही नाहीशी होईल. पिंपळाच्या झाडाची मुळाशी तेलाचा दिवा लावा. मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभासह प्रत्येक शक्ती ही तुमच्यापासून दूर राहील. महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू तिलक लावावे. आर्थिक धनाची बातमी नक्की मिळेल. रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळल्यास तो दोष निघून जातो. 10. विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीतील किंवा पाकिटामध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही 3 नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकता. असे केल्याने भाग्य उजळते. सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे सुख, समृद्धी, संपत्ती व चांगले आरोग्य मिळते. माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात बरकत होते. तुम्हाला असे हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फेस जॉईंटचे पेंटिंग देखील बनवू शकता. वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते. त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावी. त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि वर नारळ ठेवा. हा उपाय नक्कीच उपयुक्त ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.